हॉस्पिटल म्हटलं की आता सध्याच्या युगामध्ये आपण बघितलं तर या काळामध्ये हॉस्पिटलचं जरी नाव घेतलं तरी अंगावर एक काटा येतो. कारण का हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो न परवडणारा सध्याचा खर्च आहे. एखादा आजार झाला तर आयुष्यभराची जी कमाई आपण केली असती ती कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च करावी लागते. मात्र या सगळ्या गोष्टी करायला लागू नये म्हणून नक्की नागरिकांनी किंवा आपल्या प्रेक्षकांनी नक्की काळजी काय घ्यावी याबद्दल काय सांगतो? काळजी घेणं म्हणजे कसं आहे, मी सांगितलं असं की सुरुवातीला कोणत्याही व्यक्तीनं स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे मी काय, माझी काय प्रकृती आहे, आम्ही आयुर्वेदिक भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर त्या पेशंटची प्रकृती काय आहे, म्हणजे त्याचं शरीर कसं बनलेलं आहे, त्याच्या शरीरामधले वात पित्त कफ जे म्हणतो आपण की याचा बॅलन्स आहे का, त्यातलं कुठलं वाढलंय कुठलं कमी झालंय हे आपल्याला सहज समजू शकतं. आणि त्या प्रकृतीनुसार किंवा तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरला जाऊन भेटून तुम्ही त्याच्याकडनं ती तुमच्या प्रकृतीची माहिती घेऊ शकता. मग ती माहिती घेतल्यानंतर कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझी पित्त प्रकृती आहे तर माझी कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझं पित्त वाढणार आहे, कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझं पित्त कमी राहणार आहे हे माहित असेल. वाताचा त्रास आहे का, तर संधिवाताचा पेशंट आहे समजा, त्याला काय खाल्ल्यानंतर सांधेदुखी थांबणार आहे. आता बऱ्याच वेळेला मी माझ्या पेशंट्समध्ये बघतो की पेशंटचे दुखणं असतं गुडघ्याचं, सांधे दुखत असतात, गुडघे दुखत असतात आणि पेशंटचं खाणं जर बघितलं त्याच्यामध्ये कॅल्शियम मिळेल, प्रोटीन मिळेल असं काही सुद्धा नसतं. म्हणजे 3 टाइम भाजी चपाती खाणं एवढ्यावर लोक आणि कष्ट मात्र शेतात, माझ्याकडे बरेचसे शेतकरी पेशंट येतात म्हणजे त्या अगदी पैलवानासारखं काम करतात पण खातात काय तर भाजी भाकरी. पैलवानाने जर भाजी भाकरी खाल्ली, चहा बिस्किट खाल्लं, खारी टोस्ट खाल्ली तर तो पैलवानकी करू शकेल का? त्यानं चांगलं पौष्टिक खाल्लंच पाहिजे. मग तसं तुमचा जर आहार सुधारणं फार महत्वाचं आहे त्या दृष्टीनं. आणि आहार जर सुधारला तर नक्की तुमचं शरीर पण चांगलं मजबूत बनेल आणि मग तुम्ही आजारांपासून लांब राहू. निरोगी आयुष्याची सुरुवात योग्य माहितीतूनच होते. आरोग्याबाबतचे तुमचे प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सोपी विश्वासार्ह उत्तरं. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक खास कार्यक्रम, हॅलो डॉक्टर, निरोगी आरोग्याचा कानमंत्र. हा उपयुक्त आरोग्यविषयक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे हॅलो डॉक्टर, कारण आरोग्य हाच खरा धनसंपदा. मंडळी नमस्कार. सातारा न्यूजच्या हॅलो डॉक्टर निरोगी आरोग्याचा कानमंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये मी मंगेश कुमार आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी तर खरं तर या कार्यक्रमामागचा उद्देश आमचा हा आहे की या धाकधुकीच्या जीवनामध्ये लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु ही आरोग्याची काळजी घेत असताना नेमक्या काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आपलं जीवनमान जे आहे ते आरोग्यमय ठेवता आलं पाहिजे हे आपण या कार्यक्रमातून लोकांना आपण सांगणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर उदय पाटील सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आयुर्वेदाचे फायदे नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्या आरोग्यासाठी नेमका कोणते उपचार प्रणाली जे आहे ते फायदेशीर ठरणार आहे. डॉक्टर नमस्कार, साताराच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर मी आपल्याला विनंती करतो की आपण प्रेक्षकांना आपली ओळख करून द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर उदय पाटील, BABS आयुर्वेदाचार्य आहे. गेले 20 वर्ष मी आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहे. 2005 साली मी टिळक आयुर्वेद महाविद्यालय म्हणून पुण्याचं जे प्रसिद्ध कॉलेज आहे त्या ठिकाणून BABS होऊन पास झालो आणि त्यानंतर सातारा येथे आपली जनरल प्रॅक्टिस चालू करायची या दृष्टीनं चालू केली. आणि 2 वर्ष जनरल प्रॅक्टिस करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जनरल प्रॅक्टिस करताना तेच पेशंट येत होते आणि त्यांना तात्पुरते काही लाक्षणिक आपण औषधं देत होतो, सिम्पटोमॅटिक, जसं काही सर्दी झाली, खोकला झाला, डोकं दुखतंय त्यासाठी औषध देत होतो. आणि त्या निमित्तानं उपचार करताना असं लक्षात आलं की हे कुठेतरी आपण तोचपणा येत जातोय आणि त्याला काही फार मोठं ट्रीटमेंट असं काही केलं जात नाहीये. म्हणजे फक्त सिम्पटम्स बरं करणं आणि आजार मात्र बाजूला राहतोय अशा दृष्टीचं एक चालू होतं. आणि मग नंतर असं ठरवलं की यातून बाहेर पडून आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आणि आपण जे शिक्षण घेतलेलं आहे आयुर्वेदाचं, तर आयुर्वेदिक शास्त्र हे एवढं सखोल आहे, सविस्तर आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आजाराचं एवढं पूर्णपणे बरा करण्याच्या दृष्टीनं, समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं जे काही ट्रीटमेंट केली जाते तर ती ट्रीटमेंट आपण लोकांपर्यंत पोहोचवायची ह्या दृष्टीनं मग मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालू केली. डॉक्टर, खरं तर 2005 ते 2025 20 वर्षांचा अनुभव आपल्याकडे आहे. परंतु या 20 वर्षांमध्ये खरं तर नेमके काय बदल आपल्याला बघायला मिळाले, अगदी उपचार प्रणाली असेल किंवा रुग्णांचे वाढते आजार असतील, त्याच्यामध्ये नेमके बदल कोणते जाणवले 20 वर्षांमध्ये? 2005 साली ज्या वेळेला मी BAMS वरून बाहेर आलो, म्हणजे त्याच्या आधी साधारणतः 6 वर्ष मी 1997 साली मी ऍडमिशन घेतलं. तर त्याच्या आधी एक डोक्यात असं होतं की नाही, मेडिकल क्षेत्र म्हणजे डॉक्टरी व्यवसाय हा पूर्णपणे एकदम झटून देऊन करण्याचा व्यवसाय होता. कारण कोणी म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती जातो त्यावेळेला तो विचार करतो की
त्या क्षेत्राबद्दल आपण जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करावं. आणि जेव्हा डॉक्टर होऊन कोणी ऍडमिशन घेतं डॉक्टरकीला 12वी नंतर, तेव्हा त्यांच्या मनामध्ये असतं की आपण पेशंटचे आजार बरे करायचे आणि त्याच्यानंतर त्यातूनच आपल्याला जे काही उत्पन्न मिळेल त्यातून आपली गुजरण करायची. पण ज्या वेळेला आपण BMS होऊन मी ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळेस मात्र जग बदललेलं होतं बऱ्यापैकी. म्हणजे ज्यावेळेला प्रॅक्टिस मी करायला लागलो त्यावेळेला असं जाणवलं की प्रॅक्टिस म्हणजे जे आपण शाळेत शिकलोय, कॉलेजमध्ये शिकलोय, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिसमध्ये फारच वेगळं बघायला मिळतंय. कारण लोकांचे मानसिकता अशी असते की मला एखादा आजार झाला तर पटकन बरं करावं. मग डॉक्टर आम्हाला ज्या वेळेला शिकवलं जातं कॉलेजमध्ये, त्यावेळेला किंवा त्या आजाराचं कारण काय आहे, त्या आजार घडला कसा आणि मग त्याला काय ट्रीटमेंट द्यायची हे साधारणतः शिकवलं जातं. पण आता लोकांना हे समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता राहिलेला. लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला काही करून पटकन औषध द्या आणि बरं करा. तर हा मोठा बदल साधारणतः मला जाणवला. आणि आता ह्या 20 वर्षाच्या कालावधीत तर मी असं बघतोय की लोकांचा आजकाल डॉक्टरांवर म्हणावा असा विश्वास राहिला नाहीये. आणि तेवढ्याच पद्धतीने मी असं सांगेन की डॉक्टरांचा देखील लोकांवर विश्वास राहिलेला नाहीये. खरं तर एक वैयक्तिक प्रश्न आहे याच्यामध्ये. आपण BAMS आयुर्वेदाच्या ही पदवी घेतली, परंतु ही पदवी घेत असताना घरातील आपलं काय बॅकग्राऊंड असतं, डॉक्टरांचं आहे का, घरातले कोण या क्षेत्रामध्ये आहेत, की नेमकी प्रेरणा कशी मिळाली या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतरण्यासाठी? खरं तर सांगायचं तर मला डॉक्टर होण्यामध्ये खरं इंटरेस्ट नव्हता. तसं आमच्या घरी कोणी डॉक्टर नव्हतं. मी पहिला डॉक्टर आहे आमच्या फॅमिलीमध्ये. पण माझी आई नेहमी आजारी असायची. तिला संधिवाताचा त्रास अनेक वर्ष होता. म्हणजे मी BMS ला ऍडमिशन घ्यायच्या आधीपासून तिला बरेच वर्ष संधिवाताचा त्रास होता. आमवात म्हणतो आपण, रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर तो आजार होता. आणि त्यामुळे सतत ती आजारी असायची. आणि तिची इच्छा खूप होती की मी कोणीतरी डॉक्टर व्हावं. आणि मग तिला माझ्याकडून अपेक्षा होती की मी 12वीला चांगले मार्क्स मिळवले तर माझी ऍक्च्युली 12वी नंतर अशी अपेक्षा होती की मी इंजिनिअरिंग करावं, एखादा जॉब करावा आणि व्यवस्थित सेटल व्हावं. पण आईची इच्छा होती की नाही, डॉक्टर हो, म्हणजे माझ्यासारख्या पेशंट्सना बरं करू शकेन. नक्कीच. परंतु डॉक्टर म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये खरं तर डॉक्टर आणि आपलं खाजगी आयुष्य याचा अनेकदा संबंध येत असतो. खरं तर डॉक्टर या क्षेत्रामध्ये येण्याआधीवर देखील तुमचा अनेकदा डॉक्टरांशी संबंध आला असेल आणि ज्यावेळेस तुम्ही आजारी पडले त्यावेळेस डॉक्टरांकडे येणं जाणं झालं असेल. परंतु पूर्वीचे डॉक्टर आणि आत्ताचे डॉक्टर याच्यामध्ये नक्की नेमका फरक आहे? कारण का कसं होतं, डॉक्टरांना खरं तर देव म्हटलं जातं, बरोबर. परंतु या क्षेत्रामध्ये थोडंसं कुठेतरी व्यावसायिकरणला भर दिला जातोय किंवा अशा चर्चा आहे, नागरिकांचा काही बरेच आरोप होता आपण बघत होतो. पण नेमका फरक काय आपल्याला जाणवला याच्यामध्ये? पूर्वीच्या काळी, आता तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळी असे डॉक्टर्सची संख्या खूप कमी होती. म्हणजे आपण असे एक डॉक्टर, असे फॅमिली डॉक्टर असायचे की त्या डॉक्टरांकडे जर आपण गेलो तर ते समजा माझी फॅमिली एखाद्या डॉक्टरकडे जात असेल तर माझ्या फॅमिलीतील सगळ्या लोकांचं त्या डॉक्टरना माहिती असायचं, नावासकट सगळे लोक माहीत असायचे. मग त्याला कुठली व्यसनं आहेत, कुठले टेन्शन्स आहेत, कुठे कोण व्यवसाय करतोय, कोण किती उत्पन्न कमवतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्या डॉक्टरला माहीत असायचं. आणि कुठल्या औषधांनी बरं वाटतंय, कुठल्या काही खाण्यापिण्यातल्या ह्यांना ऍलर्जी आहे का, हे सगळं त्या डॉक्टरला माहीत असायचं. पण आता मात्र कसं होत गेलंय की लोकांच्या सोबत डॉक्टरांची संख्या खूप वाढलेली आहे. म्हणजे आता पूर्वीच्या काळी 4-5 गावात एखादा डॉक्टर असायचा किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी एखादा स्पेशालिस्ट असायचा. आता मात्र असं झाले की साध्या खेडेगावांमध्ये 4 ते 5 डॉक्टर सहज जनरल प्रॅक्टिशनर मिळतात किंवा जवळच्याच एखाद्या छोट्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा एखादे स्पेशालिस्ट सहज सापडून जातात. म्हणजे आता त्याचं व्यावसायीकरण झालेलंच आहे नक्कीच. पण व्यावसायीकरण करण्यासाठी तेवढी डिमांड आणि तेवढी पूर्तता अशा पद्धतीनंच हे केलं जातं. त्यामुळे समजा जर आपण डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी आपले आजार पण वाढलेत, त्यामुळे डॉक्टरांची संख्या पण आणायचे वाढणं अपेक्षित होतं. आणि लोकांचा कल असं झालाय की पटकन एखाद्या गोष्टीला आराम मिळावा या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त पैसे मोजून का होईना आपण स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे जाऊन पटकन बरं होण्याचा विचार करतो. त्याच्यामुळे डॉक्टरांची सुद्धा मानसिकता अशी झाली की पटकन एखाद्याला बरं करण्याच्या दृष्टीनं काही आपण कसेही प्रयत्न करून त्या पेशंटला बरं करायचं. नक्कीच. खरं तर परंतु याच्यामध्ये देखील 2 क्षेत्र आहेत, एक ऍलोपॅथी असेल, एक होमिओपॅथी असेल, म्हणजे आयुर्वेदिक. परंतु याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? कारण बऱ्याचदा काय होतं की ऍलोपॅथीचे उपचार जे आहेत ते पटकन परिणामकारक दाखवतात, परंतु होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, त्याला उपचारांचा फरक दिसायला कुठेतरी उशीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक संभ्रम तयार होतो की बाबा माझा आजार आहे, माझा आजार लवकरच बरं का होत नाहीये. कारण का नेमका यातला फरक आहे ऍलोपॅथिक आणि होमिओपॅथिक मधला? तसं बघायला गेलं तर आता तिन्ही शास्त्र म्हणजे ऍलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, तर ते त्यांच्या जागेवर ते योग्य आहेत.
पण ज्यावेळेला मॉडर्न जे आपण आधुनिकता जे बघतो, आधुनिकता ही थोडीशी वरवरच्या दृष्टीनं आहे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये बघायला गेलं आपण तर एखाद्या गोष्टीचा जर आपल्या म्हणजे आयुष्याबद्दल जर आपल्याकडे बघताना आधुनिक एखादा व्यक्ती असेल तर तो विचार करता खूपच असा सुपरफिशियल विचार करतो. पण ज्यावेळेला आपण निसर्गाकडे जातो, निसर्ग हा आपल्या प्रत्येक बारीक गोष्टीची काळजी घेत असतो. तसं आयुर्वेद शास्त्र किंवा हे जे शास्त्र आहे हे एखाद्या आजाराचं मूळ काय आहे किंवा आजार घडण्यामागे काय प्रोसेस न घडलेली आहे आणि त्याला बरं कसं करायचं त्यासाठी ट्रीटमेंट करताना सुद्धा जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीनं किंवा आजाराच्या मुळापासून बरं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. खरं तर डॉक्टर साहेब आयुर्वेदाचं महत्व हे खूप मोठं आहे. कारण का आपण बघत आलोय की अगदी पूर्वपर आपल्या पूर्वजांपासून खरं तर आयुर्वेदाला प्राधान्य दिलं जातं. परंतु सध्याच्या या युगामध्ये किंवा धावपळीचं जीवन आहे, वातावरणातला बदल देखील तिथं महत्वाचा ठरतोय. अनेक नवनवीन आजार आपल्याला बघायला मिळतात या निमित्तानं. खरं तर अगदी कोरोना असेल असे ज्या महामारी आहेत त्या महामारी कुठेतरी नव्याने तोंड काढताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु लोकांनी खरं तर ही उपचार प्रणाली अवलंबत असताना आयुर्वेदाचा विचार का करावा नक्की? कसं आहे, आजार एखादा जर आपल्याला मुळापासून बरा करायचा असेल तर कोरोना सारखा आजार आहे. तर कोरोना हा जो व्हायरस आहे तो फार पूर्वीपासून आपल्या वातावरणात आहे. पण त्याला अचानकच का त्रास झाला लोकांना, तर लोकांची इम्युनिटी कमी होत गेलेली आहे. म्हणजे लोकांचं रोगप्रतिकार शक्ती जी म्हणतो आपण की आता साधी सर्दी झाली तर आपण काय करतो की लगेच जवळच्या डॉक्टरकडे जाऊन किंवा मेडिकलमध्ये जाऊन गोळी खातो आणि सर्दी कमी केली जाते. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक आजार हा औषधाने बरा करण्याची आपली मानसिकता जी झालेली आहे ती आपल्या आजारपणा वाढवण्याला कारणीभूत आहे. जर आपल्या शरीराला सर्दी झाल्यानंतर स्वतःहून बरं करण्याची जर ट्रेनिंग मिळालं नाही तर हळूहळू आपलं शरीर ते विसरत चाललेलं आहे आणि यालाच आपण रोगप्रतिकार क्षमता कमी झाली असं म्हणतोय. ही सर्दीचं एक उदाहरण झालं, पण अनेक म्हणजे डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल. आता शुगर आणि ब्लड प्रेशर हा काय कुणी शाप दिला म्हणून वाढत नाही आपल्या शरीरामध्ये, तर त्याला आपली काहीतरी लाईफस्टाईल चुकते ती कारणीभूत आहे. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आता मोठे मोठे स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा काय करतात की आता त्यांच्याकडे गर्दी असते किंवा इतर कारण असतील, पण ते आल्यानंतर औषध देण्यावर जास्त भर असतो किंवा लोकांचंही म्हणणं असतं की डॉक्टर मला बाकीचं काही सांगू नका, मला औषध द्या आणि बरं करा. ही जी मानसिकता आहे त्यातून असं होतंय की लोक फक्त औषधच खात राहतात आणि लाईफस्टाईल चेंजेस करणं असेल किंवा योगा असेल किंवा अशा ट्रीटमेंट घेणं, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ज्या सेफ आहे की मुळावर उपचार करणारे उपचार घेणं लोक टाळत आहेत. खरं तर आजार जडू नयेत किंवा जे आपल्याला आपली ह्युमिनिटी कमी होऊ नये म्हणून की कोणती खात्री कोणती घ्यावी किंवा कोणती काळजी घ्यावी लागेल आपल्या उपचारामध्ये? इम्युनिटी हा जो विषय आहे तर आपली रोगप्रतिकार क्षमता आहे म्हणजे आयुर्वेद असं सांगतो की प्रत्येक आजाराचं मूळ आपल्या पोटात असतं. त्यामुळे जर तुमची पचनक्रिया चांगली असेल, तुमच्या पचनशक्ती जर चांगली असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट खाल्ली तर ती पचवता आली पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे किंवा आतडी आहेत, तर यांचं काम काय आहे की एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये काहीतरी आपण खाल्लं किंवा एखादा जंतू आपल्या शरीरात गेला तर आपलं लिव्हर त्याच्या विरोधात आपले काही प्रतिकारक्षम हे तयार करतं, एन्झाईम तयार करतं आणि ते त्या जंतूला मारतात. मग तेवढं लिव्हर आपलं स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. पण आपलं जे सध्याचं खाणं पिणं जे आहे त्याच्यामुळे लिव्हरमध्ये आता बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हर सारख्या गोष्टी दिसतात किंवा जाडी वाढणं ह्या गोष्टी दिसतात. म्हणजे तुमचं लिव्हरच तुमचं कमकुवत झालेलं आहे आणि त्याला जे एखादी गोष्टीचं आपण म्हणतो ना की आजकाल का वॅक्सिन्स नवीन नवीन निघत आहेत. वॅक्सिन काय करते की ते शरीराला रेडीमेड अँटीबॉडीज आणून देतं. पण जर आपल्या लिव्हरचं काम चांगलं असेल तर लिव्हर आपलं स्वतःहून रोगप्रतिकार शक्ती जी आहे त्याला अँटीबॉडीज म्हणतो ते तयार करू शकतं. तर हे आपलं थोडंफार कमी पडतंय आणि त्या दृष्टीनं पचनक्रिया हा सगळ्यात महत्वाचा विषय माझ्या दृष्टीने तर वाटतोय की पोट चांगलं असेल, तुम्ही खाल्लेलं गोष्ट चांगली पचवू शकत असाल तर तुमचे चांगले शरीर बनणार आहे, तुमचे रक्त चांगलं बनणार आहे, तुमची हाडं चांगली बनणार आहेत, तुमची सांधेदुखीसारख्या गोष्टी कमी होणार आहेत किंवा पचनक्रिया चांगली असेल तर तुमच्या शरीरात टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर पडणार आहेत. मग तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखे, हृदयरोगासारखे आजार नाहीत होणार. त्या दृष्टीनं पचनक्रिया फार महत्वाची. नक्कीच, कारण बऱ्यापैकी आता सध्याच्या युगामध्ये जर बघितलं तर अगदी जे तरुण आहेत त्यांना देखील कुठेतरी हृदयाचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना खरं तर हॉस्पिटल म्हटलं की आता सध्याच्या युगामध्ये आपण बघितलं तर या काळामध्ये हॉस्पिटलचं जरी नाव घेतलं तर अंगावर एक काटा येतो. कारण का हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो न परवडणारा सध्याचा खर्च आहे. एखादा आजार झाला तर आयुष्यभराची जी कमाई आपण केलेली असते ती कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च करावी लागते. मात्र या सगळ्या गोष्टी करायला लागू नयेत म्हणून नक्की नागरिकांनी किंवा आपल्या प्रेक्षकांनी नक्की काळजी काय घ्यावी याबद्दल काय सांगाल? काळजी घेणं म्हणजे कसं आहे, मी सांगितलं असं की सुरुवातीला कोणत्याही व्यक्तीनं स्वतःला ओळखलं पाहिजे.
म्हणजे मी काय माझी काय प्रकृती आहे, म्हणजे आम्ही आयुर्वेदिक भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर त्या पेशंटची प्रकृती काय आहे, म्हणजे त्याचं शरीर कसं बनलेलं आहे, त्याच्या शरीरामधले वात पित्त कफ हे जे म्हणतो आपण की याचा बॅलन्स आहे का, त्यातलं कुठलं वाढलंय कुठलं कमी झालंय हे आपल्याला सहज समजू शकतं. आणि त्या प्रकृतीनुसार किंवा तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरला जाऊन भेटून तुम्ही त्याच्याकडनं ती तुमच्या प्रकृतीची माहिती घेऊ शकता. मग ती माहिती घेतल्यानंतर कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझं समजा माझी पित्त प्रकृती आहे तर माझी कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझं पित्त वाढणार आहे, कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर माझं पित्त कमी राहणार आहे हे माहित असेल. वाताचा त्रास एखाद्या संधिवाताचा पेशंट आहे समजा, त्याला काय खाल्ल्यानंतर सांधेदुखी थांबणार आहे. मग आता बऱ्याच वेळेला मी माझ्या पेशंट्स मध्ये बघतो की पेशंटचे दुखणं असतं गुडघ्याचं, सांधे दुखत असतात, गुडघे दुखत आहेत, आणि पेशंटचं खाणं जर बघितलं त्याच्यामध्ये कॅल्शियम मिळेल प्रोटीन मिळेल असं काही सुद्धा नसतं. म्हणजे 3 टाइम भाजी चपाती खाणं एवढ्यावर लोक आणि कष्ट मात्र शेतात, म्हणजे माझ्याकडे बरेचसे शेतकरी पेशंट येतात, म्हणजे त्या अगदी पैलवानासारखं काम करतात पण खातात काय तर भाजी भाकरी. पैलवानाने जर भाजी भाकरी खाल्ली, चहा बिस्किट खाल्लं, खारी टोस्ट खाल्ली तर तो पैलवानगी करू शकेल का? त्यानं चांगलं पौष्टिक खाल्लंच पाहिजे. मग तसं तुमचा जर आहार सुधारणं फार महत्वाचं आहे त्या दृष्टीनं, आणि आहार जर सुधारला तर नक्की तुमचं शरीर पण चांगलं मजबूत बनेल आणि मग तुम्ही आजारांपासून लांब राहू शकाल. डॉक्टर साहेब, खरं तर आयुर्वेदामध्ये नक्की उपचार पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, काय काय प्रणाली वापरल्या जातात या आयुर्वेदामध्ये? आयुर्वेदिक उपचार करायचे म्हणले तर मी सांगितलं त्या पद्धतीनं पहिल्यांदा आजाराचं मूळ शोधून काढणं, म्हणजे निदान आपण म्हणतो तर ते निदान करणं आलं. त्याच्यामध्ये मग निदानाप्रमाणे मग ट्रीटमेंट येते. मग समजा एखाद्याचं खाणं पिणं चुकत असेल तर त्याला खाण्यापिण्याबद्दल सल्ला देणं, डाएट गायडन्स म्हणतो आपण त्याला, डाएट कन्सल्टेशन किंवा लाईफस्टाईल गायडन्स, ह्या गोष्टी आधी केल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समजा झालेला आजार आहे तो आपल्याला बरा करायचा आहे तर त्याच्यामध्ये काही औषधं आहेत, म्हणजे औषधं आहेत की ते पचनक्रियेवर काम करणार आहेत, पचनक्रिया सुधारणारे आहेत. काही अशी औषधं आहेत की ते त्या एखादा समजा ज्या अवयवाची झीज आहे त्याच्या अवयवाला ताकद देणार आहे, हाडाला ताकद देणार आहे, पोटाला ताकद देणार आहे, किंवा महिलांमध्ये विशेषतः गर्भाशयाच्या काही तक्रारी, पाळीच्या तक्रारी असतील तर त्या गर्भाशयाला ताकद देणारे उपचार आहेत तर ते त्याच्यामध्ये केले जातात. मग याच्यापेक्षा काही आता लोकांमध्ये पंचकर्माबद्दल बरीचशी जागरूकता निर्माण झालेली आहे. तर पंचकर्म ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदाचा एक भाग आहे की त्याच्यामध्ये आपल्याला उपचारांची रिझल्ट म्हणजे फास्ट मिळवता येतात. म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांचं म्हणणं असतं की आयुर्वेदिक उपचार स्लो काम करतात, पण तो स्लो काम हे फास्ट वाढवण्यासाठी म्हणून पंचकर्माचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये गैरसमज भरपूर आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर नंतर चर्चा करू शकतो. पण पंचकर्म एक चांगली ट्रीटमेंट आहे की त्याच्यामध्ये शरीरातले वाढलेले दोष एकदम 10 ते 12 दिवसांच्या मध्ये आपण शरीरामधून बाहेर काढू शकतो आणि त्याच्यानंतर ताकद वाढवणारे काही औषधं घेतली तर ते बरं होऊ शकतात. अशा पद्धतीचे पंचकर्म उपचार आहेत. त्याशिवाय विद्धकर्म म्हणून ट्रीटमेंट असतात, अग्निकर्म म्हणून ट्रीटमेंट असतात, किंवा काही योगाबद्दल आपण सल्ला देतो, योगासने कुठली करावीत ह्या दृष्टीने सल्ले दिले जातात. अशा अनेक म्हणजे ट्रीटमेंट तशा भरपूर आहेत. आयुर्वेद असं म्हणतो की कुठल्याही पद्धतीनं चांगल्या नैसर्गिक पद्धतीनं आपण एखादा आजार बरा करायचा असेल तर तो करावा. नक्कीच. परंतु ह्या सगळ्या उपचार पद्धती राबवत असताना खरं तर लोकांमध्ये अनेक तुम्ही मागाशी जसं म्हटलं की गैरसमज आहेत. आयुर्वेदाची उपचार प्रणाली जी आहे ती कुठेतरी उशिरा काम करताना आपण दिसून येते. परंतु खरं तर सध्याच्या या युगामध्ये किंवा सध्याच्या या वातावरणामध्ये आयुर्वेदाकडेच लोकांनी का वळावं नक्की? कोणताही आजार बरा करायचा म्हणलं तर तो तात्पुरता बरा करून उपयोग नाही. म्हणजे आता जर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आपण जातो तर त्यांच्याकडे गेल्यानंतर लोकांचं जे काही काउन्सिलिंग केलं जातं ते अशा पद्धतीने केलं जातं की तुम्ही ही गोळी खा आणि आजार तुमचा आटोक्यात राहील, आणि ती मात्र खात राहा. आजार पूर्ण बरा केला जात नाही. कदाचित त्या शास्त्रामध्ये त्याचे पूर्ण सविस्तर मुळापर्यंत जाण्याचं मार्ग नसेल त्याच्यामध्ये. पण आयुर्वेदिक उपचार का घ्यावेत तर आयुर्वेदिक उपचार घेताना हा एक तुम्हाला कॉन्फिडन्स दिला जातो की हा आजार तुमचा कायमचा मुळापासून बरा होऊ शकतो. आता काही गोष्टी त्याच्यामध्ये काही आजार असे आहेत की ते आपल्याला दीर्घ काळ लागू शकतो, काही आजार पटकन बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे आजाराचं स्वरूप समजून घेतलं तर तुम्ही आजार बरे व्हायला किती वेळ लागेल हे तुम्हाला कळू शकते, आणि मग त्याच्यानुसार तेवढे दिवस आपली थोडीशी धीर धरला पाहिजे. पेशंट हा पेशन्स ठेवून असला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तो पूर्ण बरा होऊ शकत नाही. घाई केली की घाईनं आपण नेमकी खड्ड्यात जाण्यासारखा प्रकार होतो बऱ्याचशा ठिकाणी. खरं तर आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर म्हणून एक संकल्पना आपण खरं राबवत आहात, तर नक्की काय कन्सेप्ट काय नक्की तो? ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण पूर्वीच्या काळी जसे फॅमिली डॉक्टर असायचे की त्यांना सगळं आपल्या कुटुंबातलं माहित असायचं आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला ते उपचार करू शकायचे. म्हणजे अगदी लहान बाळ असेल त्याच्या सर्दी खोकल्यापासून म्हाताऱ्या लोकांच्या संधिवाताच्या ह्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टींना ते आपण त्या डॉक्टरांकडे जायचो आणि ते डॉक्टर बरे करायचे. असे काही काही डॉक्टर्स मी पण फॅमिली डॉक्टर बघितले की त्यांच्याकडे
लग्न ठरवताना बाबा अशी अशी आम्ही मुलगी बघून आलोय की असा असा मुलगा बघून आलोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही सल्ला द्या किंवा पत्रिकेमध्ये हे दोष सापडले तर मग तू आता काय करावं अशा दृष्टीनं सुद्धा डॉक्टर विचारायचे. तर असा एक डॉक्टर असावा असं माझं म्हणजे मी लहानपणी आठवते मला की असेच आमचे डॉक्टर असायचे की ते आम्हाला सगळे सल्ले द्यायचे. तर माझं असं म्हणणं की आता ते फॅमिली डॉक्टरी कन्सेप्ट कमी झालेली आहे, बंदच झालेली आहे ऑलमोस्ट. तर ती थोडीशी सुधारावी, पुन्हा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर त्या दृष्टीने त्याच्यामध्ये फक्त आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट मला लॉन्च करायला जास्त आवडली. कारण काय होतं की आयुर्वेदिक डॉक्टर हा तुमच्या प्रत्येक तक्रारीला म्हणजे मी आता एक आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर आहे तर माझ्याकडे येणारा सर्दी खोकल्याचा पण पेशंट असतो, माझ्याकडे येणारा संधिवाताचा पण पेशंट असतो, माझ्याकडे बीपी शुगरसाठी डायबिटीससाठी ब्लड प्रेशरसाठी पण येतात पेशंट. काही कॅन्सरच्या पेशंटना सुद्धा मी ट्रीटमेंट देऊ शकलेलं आहे. कॅन्सर बरा करणं भाग वेगळा आहे पण कॅन्सरच्या आजारासोबत जगताना औषधं ती खूप स्ट्रॉंग औषधं खाताना त्याचे साईड इफेक्ट्स कमी व्हावेत किंवा त्यांनी खाणं पिणं काय बदल करावा, योगा कोणता करावा अशा दृष्टीनं बारीक सारीक गोष्टींचा सल्ला देणारा डॉक्टर व्हावं असं मला स्वतःहून वाटतं. आणि म्हणून मी ते आयुर्वेदिक फॅमिली डॉक्टर ही संकल्पना राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे मगाशी म्हटलं तसं की लग्न ठरवताना सुद्धा त्या कुटुंबातील त्यांनी विचारावं की बाबा माझ्या मुलाची प्रकृती अशी आहे आणि आता नवीन सुनबाई येणार आहे त्यांची प्रकृती अशी आहे तर मग त्या दोघांनी काय काळजी घ्यावी किंवा होणारं बाळ आता आमच्या घरामध्ये आता बऱ्यापैकी प्रत्येक घरामध्ये बीपी शुगरचे पेशंट झालेले आहेत. तर मग आमच्या नातवांना पुढच्या पिढीला कोणाला बीपी शुगर होऊ नये, कॅन्सर सारखे आजार होऊ नये या दृष्टीने काय आतापासून काळजी घ्यावी. तर ह्या पद्धतीचा सल्ला देणारा एक डॉक्टर असावा असं मला वाटतं. नक्कीच अगदी चांगली संकल्पना म्हणावी लागेल खरं तर की फॅमिली आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून एक संकल्पना आपण राबवतोय. अतिशय उत्तम संकल्पना आहे खरं तर. परंतु लोकांनी जर आपल्याला संपर्क करायचा म्हटला तर आपल्याला नक्की कुठे संपर्क करावा लागेल, कसा संपर्क साधावा लागेल आपल्याला? माझा दवाखाना कोरेगाव या ठिकाणी आहे. कोरेगावमध्ये आझाद चौकामध्ये श्री श्रद्धा आयुर्वेद या नावाने माझा दवाखाना आहे आणि त्याशिवाय मी दर मंगळवारी साताऱ्यामध्ये सुद्धा गोडोलीमध्ये माझे मित्राचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी करतो. तर माझा नंबर तुम्हाला देतो, त्या नंबरवर मला नक्की संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 8208 713 119 8208713119. नक्कीच डॉक्टर खरं तर आपण या ठिकाणी आलात आणि आयुर्वेदाचं महत्व काय आहे हे आपण महत्व या प्रेक्षकांना आमच्या पटवून दिलं. खरं तर आपण यापुढे देखील नक्कीच आपण या पुढच्या भागामध्ये भेटत आहोत. आयुर्वेदातील अनेक काही प्रक्रिया आहेत, उपचार प्रणाली आहेत, त्याबद्दल आपण माहिती नक्कीच घेणार आहोत. तत्पूर्वी या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. आपण आलात, आपलं मोलाचं मार्गदर्शन करत या ठिकाणी लागलं. धन्यवाद. थँक्यू. निरोगी आयुष्याची सुरुवात योग्य माहितीतूनच होते. आरोग्याबाबतचे तुमचे प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सोपी विश्वासार्ह उत्तरं. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक खास कार्यक्रम हॅलो डॉक्टर, निरोगी आरोग्याचा कानमंत्र. हा उपयुक्त आरोग्यविषयक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे हॅलो डॉक्टर, कारण आरोग्य हाच खरा धनसंपदा.